नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। आषाढ महिना म्हटलं की वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवले जातात, भजी बनवली जातात, पुऱ्या केल्या जातात, डांगराच्या पुऱ्या। पण आज आपण खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या बनवणार आहेत। तर त्या कापण्या अतिशय सुंदर आणि चवीला अप्रतिम होतात आणि महिनाभर टिकतात। तर आज मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि कपाचं प्रमाण दोन्ही सुद्धा सांगणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कप घेतलेला आहे आणि वाटी घेतलेली आहे। आता तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे वजनी म्हणाल तर 450 ग्रॅम घेतलेला आहे। आता हे पीठ आपण चाळून घेतलेलं नाही, कारण यामध्ये जो कोंडा असतो तो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो। आता ह्या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा सुंठ पावडर। आता विकतची घ्या किंवा घरी बनवलेली सुद्धा घेतली तरी चालेल, ही मी घरातच बनवलेली आहे। त्यानंतर जाडसर कुटलेली इथे 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे। बडीशोपमुळे कापण्यांची चव खूप छान येते। त्यानंतर अर्धा चमचा इथे खसखस घेतलेली आहे आणि कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत खूप छान अशी वाढली जाते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता इथे पीठ हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। खसखस, बडीशोप, सुंठ पावडर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्या कापण्या खुसखुशीत होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप डाळीचं पीठ। आता हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता वजनी म्हणाल तर हे 50 ग्रॅम आहे, म्हणजे दोन्हीही पिठं आपले हे बरोबर अर्धा किलो झालेले आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता पिठं मिक्स करून झालेली आहे आणि गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। आता इथे तेल घेतलेलं आहे, जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी 12 चमचे तेल घेतलेलं आहे आणि वजनी म्हणाल तर हे 50 ग्रॅम तेल आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर इथे आपण तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या पिठावरती घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच हात घालायचा नाही, नाहीतर तेलाचा चटका खूप जास्त बसतो। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता गरम असताना चमच्याने हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशा खुसखुशीत आपल्या ह्या कापण्या तयार होतात। आता आषाढी वारीला जरी तुम्ही जात असाल तर त्या वारीमध्ये तुम्हाला प्रवासामध्ये भूक लागते, त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा कापण्या करून घेऊन जाऊ शकता। छान अशा टिकतात, अगदी म्हातारे आजी आजोबा असतील ते सुद्धा खाऊ शकतील, इतक्या सुंदर ह्या कापण्या तयार होतात। याआधीसुद्धा मी बाजरीच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आता माझी आई नेहमी गव्हाच्या पिठाच्या कापण्या, बाजरीच्या पिठाच्या कापण्या नेहमी बनवायची आणि महिनाभर आम्ही त्या कापण्या खायचो। खूप छान लागतात। जशा जशा कापण्या शिळ्या होतील तशा त्या मुरल्या जातात आणि चवीला छान लागतात। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ, पिठाला चोळून घेऊ। आता तेल इथे सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे, प्रत्येक कणाकणाला हे मिक्स करून घेतलेलं आहे, रगडून रगडून चोळून घेतलेलं आहे आणि छान असा मुटका तयार होत आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं पीठ हे एकजीव होतं। आता कापण्यांसाठी आपल्याला गुळाचं पाणी तयार करायचं आहे। इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ। जेवढं आपण पीठ घेतलं त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे 1 कप गूळ घेतलेला आहे आणि वजनी हा 250 ग्रॅम आहे। यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी आणि गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे, पाक वगैरे आपल्याला काही करायचं नाही।
इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घेऊ शकता. आता तुम्ही दुधामध्ये सुद्धा बनवू शकता, पण दूध आणि गूळ एकत्र आलं तर ते फाटू शकतं. त्यामुळे गूळच घ्यायचा आहे आणि शक्यतो गुळाच्या कापण्या ह्या चवीला छान लागतात. आता चमच्याने आपण पूर्ण हा गूळ वितळवून घेऊ. आता गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे. तर इथे गुळाचं पाणी पूर्ण थंड झालेलं आहे. आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. इथे गाळणी घेतलेली आहे आणि गाळून घेणार आहे. ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये काय होतं, कधी कधी उसाच्या काड्या असतात किंवा खडेसुद्धा असू शकतात. तर हे गाळून घेतलेलं आहे. तर बघा पूर्णपणे हे थंड झालेलं आहे. आता इथे आपलं हे पीठ आहे. हे पिठामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. खूप जास्त टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं टाकायचं आहे. आणि घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर इथे आपले हे पीठ भिजवून झालेलं आहे आणि इथे मला सगळं गुळाचं पाणी लागलेलं आहे. कदाचित गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे. गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात पाणी घेतं, काही कमी घेतं. तर त्यासाठी तुम्ही 1-2 चमचे साधं पाणीसुद्धा यामध्ये वापरू शकता. अतिशय छान असं पीठ हे आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला हे भिजत ठेवण्याची गरज नाही, आपण लगेचच कापण्या बनवायला घेणार आहोत. आता इथे मी चपातीपेक्षा मोठा उंडा करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आपण तेलाचं मोहन घातलं त्यामुळे पोळपाटाला अजिबात चिकटत नाही. आता एवढं लाटून झालं की यावरती आपल्याला खसखस घालायची आहे. आता खसखस तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पांढरे तीळ घातले तरी चालेल. ह्या स्टेजला घातल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण कापण्या तळतो त्यावेळेस खसखस तेलामध्ये सुटत नाही. आणि पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आपल्याला मोठं चपातीसारखं लाटून घ्यायचं. तर इथे आपण चपातीसारखं गोल लाटून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाले ना चिरा जातात, गुळामुळं त्या चिरा गेलेल्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने एवढं जाड आपण ठेवलेलं आहे. आता आपल्याला याच्या कडा कापून घ्यायच्या आहे आणि पुन्हा आपल्या ह्या बाकीच्या राहिलेल्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला कापणी किती मोठी करायची छोटी करायची त्यानुसार तुम्ही कापणी कट करायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काजू कतलीसारखा शेप देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कापण्या कट करायच्या आहे. आता राहिलेले सुद्धा आपण कापण्या अशाच पद्धतीने सगळ्या बनवून घेऊ. इथे आपण सगळ्या कापण्या ह्या कट करून घेतलेल्या आहे. आता आपण ह्या तळून घेऊ. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही. एकदा हलकंसं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कापण्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहे. खूप जर जास्त तेल तापलेलं असलं आणि कापण्या सोडल्या तर वरून त्या जळून जातील आणि आतून तशाच कच्च्या राहतील. आता ह्या तेलामध्ये आपण सोडून घेऊ आणि आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. कधी तुम्ही बनवल्या नसतील तर माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे आणि न चुकता तुम्ही हा पदार्थ आषाढ महिन्यामध्ये बनवू शकता. खायला एकदम चविष्ट आहे आणि गुळामुळे तर पौष्टिक आहे.
आता आपल्याला लगेच याला झाऱ्या लावायचा नाही, अगदी 2 मिनिटानंतर आपल्याला झाऱ्या लावायचा आहे. आता 2 मिनिटानंतर आपण हलकंसं झाऱ्या घालून फक्त आपल्याला ह्या खाली वर करून घ्यायच्या आहे. बघा अशा पद्धतीने. तर इथे कापण्यांना छान असा रंग आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता ह्या आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घ्यायच्या आहे. खूप घाई करायची नाही, नाही तर काही जळाल्यानंतर करपट लागतात. तर तुम्ही इथे कलर बघू शकता, अशा कलरवर तुम्ही कापण्या तळायच्या आहे. आता बाकीच्या राहिलेल्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ. इथे आपल्या आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे. अतिशय सुंदर झालेल्या आहे आणि जसं मी सांगितलं तशा पद्धतीने केल्या तर खसखससुद्धा अजिबात तेलामध्ये विरघळलेली नाही किंवा गळालेली नाही. तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असे खुसखुशीत झालेले आहे. आता तुम्हाला जर कडक हव्या असतील तर तुम्ही पातळ लाटायच्या आहे आणि खुसखुशीत जर हव्या असतील तर थोड्याशा जाड लाटायच्या आहे. आता ह्या थंड करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये बरणीमध्ये भरून जर ठेवल्या तर महिनाभर छान टिकतात. तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता, मधल्या भुकेच्या वेळेस मुलांना देऊ शकता आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर अशा ह्या माझ्या पद्धतीने आणि मी घेतलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. तर अशा ह्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या गुळाच्या कापण्या आषाढ स्पेशल नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.